इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत मागोवा या कथेचा भाग पहिला. आशू, हल्ली तू घरीच नसतोस. सतत काम काम काम. तुझ्याबरोबर राहायला मिळेल म्हणून मी आले ना इथे पाचगणीला. आता 8 वर्ष झाली लग्नाला. सोबतच नाही राहिलो तर मूल कसं होईल? अश्विनी लाडाने आशुतोष जवळ आली. मॅडम, तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कुणाशी लग्न केलंय ते? PSI आशुतोष परब. आधी ड्युटी मग प्रेम. कळलं का? आशुतोषने अश्विनीला जवळ ओढलं. तेच तर आवडलं होतं ना सर. आशू, मला अजूनही तो दिवस आठवतोय. कसला रुबाबदारपणे चालत आलास. माझी पर्स चोराकडून परत मिळवली. गॉगल डोळ्यावर चढवला आणि अशी लांब लांब पावलं टाकत आलास मला पर्स द्यायला. आई ग, खल्लास झाले होते मी. अश्विनी जणू तो दिवस परत जगत होती. इतकी चमक तिच्या डोळ्यात होती. मग का नाही बोललीस तेव्हा? आशुतोषने विचारलं. का? तुला माहीत नाही तू कुणाशी लग्न केलंय ते? डॉक्टर अश्विनी जाधव. अशी पटकन कोणालाही जवळ करत नसते मी. सगळी चौकशी करून मग निर्णय घेते. अच्छा, मग ह्या डॉक्टर एन्क्वायरीमध्ये काय सापडलं तुम्हाला? आशुतोषने अश्विनीला अजूनच जवळ ओढलं. हेच की PSI आशुतोष परब, कर्तव्यदक्ष पोलीस, अत्यंत हुशार पण तितकाच मनमिळाऊ व नम्र आणि सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारी व्यक्ती आहे. मग मी घेतला निर्णय लग्न करण्याचा. पण काय रे, सारखं इकडून तिकडे उचलबांगडी तुझी. मलाही माझा डॉक्टरचा जॉब सोडायचा नाही. वर्षभरसुद्धा सोबत नाही राहिलो. यंदा ठरवलं सरळ 6 महिने सुट्टी टाकायची आणि सोबत राहायचं. मी सगळं सोडून आले तर इथेही तू कायम कुठल्या तरी केसवर. मला पण थोडा वेळ दे ना. अश्विनीने तिचं मागणं मांडलं. डन, आज फक्त तू आणि मी, म्हणत आशुतोषने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. अश्विनीने मिठी घट्ट केली. तेवढ्यात ट्रिंग ट्रिंग. उफ, सुस्कारा टाकत आशुतोषने फोन उचलला. हॅलो, इन्स्पेक्टर आशुतोष परब हियर. जय हिंद सर, हवालदार गोरे बोलतोय. यावं लागेल तुम्हाला. हॉटेल चांदणी, महाबळेश्वरच्या रस्त्याला लागल्यावर 500 मीटर अंतरावर डाव्या हाताला आहे. त्या हॉटेलच्या मागच्या बाजूस डेड बॉडी सापडली आहे. तरुणीची वाटते. वरच्या ऑफिसला कळवलंय. सदरची केस आशुतोष परब ह्या पोलीस उपनिरीक्षकाकडे देण्यात यावी असे अंमलदार साहेबांचे आदेश आहेत. यावर आशुतोष थोडा वेळ काहीच बोलला नाही. सर येताय ना? उत्तर न आल्याने हवालदाराने अदबीने विचारलं. आशुतोषने प्रश्नार्थक नजरेने अश्विनीकडे पाहिलं. जाऊ दे अशी डोळ्यांनी अजिजीने विनंती केली. अश्विनीने मिठी सैल केली आणि डोळ्यांनीच परवानगी दिली. हो, आलोच. कुठल्याही गोष्टीला हात लावू नका. सॅम्पल्स घ्यावे लागतील. फिंगरप्रिंट एक्सपर्टला बोलावलंय ना? आणि हो, गवगवा करू नका, नाहीतर येतील लगेच ते क्राईम रिपोर्टर मागच्या वेळेसारखे. अशा अनेक सूचना आशुतोषने फोनवर दिल्या आणि फोन ठेवला. तोवर अश्विनीने त्याचा युनिफॉर्म आणि थंडीसाठी ओव्हरकोट आणून ठेवला होता. तो घाईत होता तरी तिने त्याला चहा दिला. अनु, किती ग समजूतदार. दुसरी कोणी असती तर रुसून बसली असती. नुसतं तुला म्हटलं आज फक्त तू आणि मी आणि पुढच्या क्षणी बोलावणं आलं. सॉरी. अरे किती फॉर्मल होतोस. मी एक डॉक्टर आहे. एखादी इमर्जन्सी हाताळायला आपली कामं सोडून पळावं लागतं हे का माहीत नाही मला? पण 4 दिवसांपूर्वीच बॉडी सापडली होती ना रे. बघ ना, तुला रुजू होऊन काहीच दिवस झालेत आणि 2 मर्डर केसेस. तूच जरा जपून, अश्विनी काळजीने म्हणाली. हो, माझी नको चिंता करूस. तूच नीट कडी लावून घे. माझ्याबरोबर माझी टीम आहे. मी एकटा थोडाच असतो. इथे तुझ्याबरोबर मात्र फक्त एक वॉचमॅन असतो. रात्र झाली खूप. झोप आता. जागू नकोस. मी आल्यावर लॅचने दार उघडेल आणि झोपेल. सकाळी बोलू. बाय, म्हणत आशुतोषने दारातून बाहेर पडला. कुंपणाच्या गेटपाशी बसलेल्या वॉचमॅनला नमस्कार करून लक्ष ठेवा हे सांगायला तो विसरला नाही. खरं तर त्यालाही आज बायकोबरोबर वेळ घालवावा असं मनापासून वाटत होतं. पण सद्रक्षणाय खलनिग्रहणाय विसरून कसं चालणार? गाडीत बसताच इन्स्पेक्टर आशुतोषने ड्रायव्हरला निघण्याची खूण केली आणि जीप भरधाव वेगाने निघाली. क्रमशः
आशुतोष हे आव्हान स्वीकारू शकेल? कुठल्याही अवस्थेत आणि कुणाची असेल ती डेड बॉडी? बघूया पुढच्या भागात. धन्यवाद.